मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे. माझ्या काही अंतरावर जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आणि बऱ्याच ठिकाणाहून आलेले महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामधून आलेले सामूहिक उपोषणामध्ये सहभागी झालेले हे उपोषणकर्ते माझ्यासोबत आहेत. दादा उपोषणा बसलायत, पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी सरकारकडे काय मागणी? पहिल्या दिवशी तर मनोजदादांची खरंच तब्येत खूप अस्वस्थ आहे किंवा त्यांची तब्येत उपोषण करण्यासारखी नाही आहे. तर आमची एवढीच विनंती आहे सरकारला की आमचा अंत बघू नये, लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी. कारण का आता आमची पहिली इच्छा होती, काल दादांकडे आम्ही व्यक्त केली की दादा तुम्ही उपोषणाला बसू नयेत. कारण काय आम्हाला दादा पाहिजेत. कारण दादा सांगतं नेतृत्व काही काळानंतर तयार होतं आणि हे नेतृत्व आम्हाला पाहिजे. आरक्षण तर आम्ही घेऊच, पण त्या माध्यमातून आम्हाला दादांच्या तब्येतीची पण काळजी आहे. त्या कुठून आले तुम्ही? पंढरपूरवरून आलो आहे. ज्यावेळेस मनोजदादा सुरुवातीपासून उपोषणाला बसतात त्यावेळेसपासून आज हे माझं 8वं उपोषण आहे मनोजदादांबरोबर. दादांनी बाकी इतर पण दादा तुम्ही कुठून आले? ह्या मी भास्कर बंशीधर खांडे पाटील, राहणार तालुक्यात तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून मी सामुदायिक उपोषणासाठी आलो. माजलगाव माजलगाव तालुका. हां, काय पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी काय सरकारकडे मागणी? पहिल्या दिवशी सरकारकडे मागणी आहे जे जरांगे पाटला ज्या पहिल्या 9-10 मागण्या होत्या की माजलगावला आणि बीडला जे जाळपोळ झाले त्याच्यात खोटे गुन्हे दाखल केलेले आणि त्यामुळं मराठ्याच्या मुलावर त्यांनी जाणून बुजून त्रास देण्यासाठी गुन्हे दाखल केले ते मागं घ्या. त्याच्यानंतर तुमच्या कोणी कुटुंबात किंवा नातेवाईक आहे का त्याच्या नाही 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 त्यांच्यावरली जे खोटे गुन्हे आहेत ते मागं घ्यावे? माझं हे 4थं उपोषण. याच्या अगोदर मी 3 उपोषण केले. तर दुसऱ्या उपोषणात मी तिथं लिमगाव फाट्यावर मी उपोषण होतं. तर त्या दिवशी पाटलांनी जे प्रशासनाकडे जे निवेदन सादर केले त्याच्यामध्ये ती मागणी आहे का? हां, ती मागणी आहे ना, त्यांच्या जुन्याच मागण्या. तर नवीन मागणी काय नाही, फक्त नवीन मागणीमध्ये संतोष देशमुखाची आणि ते ह्याचे ते ह्याचे परभणीची एक मागणी. तर त्यासाठी एक त्यांनी प्रश्न ते एक नवीन मागणी, पण ते म्हणजे ते 100% ते गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण असंच चालू ठेवायचं? नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत चालू ठेवायचं. पण ह्यात काय बरं का, पाहायला गेलं तर तर मी उपोषणाला का बसलो, मला आता काय नोकरी लागणार नाही, मी एजबार झालेलो आहे. कारण मी 1990ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मी मुंबईला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. आणि थोडंसं पुढं घेतो. दादा तुम्ही कुठून आले? आम्ही हिंगोलीहून आलेलो आहेत. हिंगोलीहून आलेलो आहेत. जण आलात? आम्ही 10-12 जण आलेलो जवळपास. आणि उपोषण आमचे 2-3 झालेले दादासोबतच, पण ते विभागातून उपोषण झाले होते. मराठा समाजाची जी न्याय मागणी आहे, वारंवार 288 आमदारापैकी 50%च्या जवळपास मराठा समाजाचे आमदार आहेत. स्वतःचे ही एकच अशी जात आहे अपवादात्मक भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की या जातीला स्वतःचं हक्काचं असणारं OBC मधलं कुणबी म्हणून आरक्षण हे मिळत नाही. ते मिळण्यासाठी रस्त्यावर वर्ष बसावं लागले. एका छोट्या मुद्द्यावर मला सांगायचं आहे की पती पत्नीमध्ये विदर्भामध्ये कुणबी नोंदी आहेत आणि मराठवाड्यामध्ये मराठा समाज आहे. कुणबी नोंदी निघाल्या ना, नोंदी निघाल्या. फक्त एकच उदाहरण मला क्लिअर करायचं आहे की 50% ह्या समाजाच्या बाबतीत पत्नी OBC आहे आणि पती ओपन आहे. हे भारतामध्ये एकच जात अशी आहे. आणि ही इतकं सरळ सूर्यप्रकाश आहे, इतकं सत्य नाकारायले सरकार. त्याच्यासाठी सगळी सोयऱ्याची तुमची मागणी हे या ठिकाणी पाहिलं गेलं तर उपोषणकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. आणखीन थोडं पलीकडे जातो, नंतर आपण एक सेकंदाचं धावायचं. आमचं म्हणणं इतकंच आहे, आरक्षण मिळेल त्यावेळेस मिळेल, आम्ही लढत राहू. पण आम्हाला जर द्यायचं नसेल शासनाला, तर शासनाला मागणी आहे की आम्हाला आंतरजातीय विवाहाचेच लाभ द्या. कारण मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे हेच म्हणाले आहेत ना, वेगळे आहेत तर ते आंतरजातीय विवाहात नोंद करा या गोष्टीची. बाकी काय. दादा तुम्ही कुठून आले? आम्ही हिंगोलीहून आलो. एकच गावचे. मागणी सेम मागणी आहे. पाटलांनी जोपर्यंत पाटलांचं उपोषण चालू आहे तोपर्यंत आम्ही उपोषण करणार. तुम्ही हिंगोली जवळ बाजार. हां, काय किती उपोषण आहे? हे 4थं आहे आणि आता 4थं उपोषण आहे. पण आता जनसामान्याची भावना आहे की आता कुठेतरी मिळायला पाहिजे. सकाळी एक स्टेटमेंट ऐकलं, मनोज जरांगे पाटील म्हणजे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या आंदोलनाला धारा नाही आहे असं वडेट्टीवारांचं स्टेटमेंट आहे. त्याच्याकडे कसं? पहिले तर तुम्हाला सांगतो सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून की शनिवार रविवार वडेट्टीवार कोणते आहेत का याला इथे या म्हणा. आणि धार आहे का नाही ते बघा. कारण तुमच्या काँग्रेसला धार राहिली का? काँग्रेसचे काय हाल झालेत?
म्हणजे तुम्ही मराठ्याला डिवचायचा प्रयत्न जे करायले याच्यामुळे तुमचे हे हाल झालेत. आधी ज्यावेळेस तुम्हाला निवडून दिलं लोकांनी त्यावेळेस धार आहे आणि आता तुम्ही पडले की धार संपली. त्याच्यामुळे एकदा अंतरवाली त्या तुम्हाला धार आहे का नाही दिसेल म्हणा. वडट्टीवार शनिवार रविवार कोणते आहेत ते त्याला कळेल ना की काय धार आहे का नाही ते. काय ग्रामीण भागातली काय परिस्थिती बरं, ओबीसी मध्ये आणि मराठ्यामध्ये असं काही वेगळं वातावरण वगैरे फील होतंय का? अजिबात कुठंच काही नाही. मी ज्यावेळेस पहिल्यांदा जवळ बाजारला उपोषणाला बसलो माझ्या आजूबाजूला सगळे ओबीसीचे पोरं होते. आमचं जसं पाटलांना आधी सांगितलं होतं की आम्ही 50-50 पेट्रोल टाकतो दोघं जण मिळून, त्याचे 50 माझे 50, हेच वातावरण सेम आहे. हे राजकारणीत लोक आहेत आणि त्याला माहिती आहे ना की आम्ही आरक्षण यायचं थोडी मागायलो. जे आमचा अधिकार आहे ते आम्ही मागवतो. आम्ही पण त्याला समजून सांगतो ना. ते आणि कितीक तर माझ्या ग्रामीण भागातला ओबीसी आणि मराठा बांधव पहिला जसा गुणागोविंदानं राहतो तसाच राहतो. तसाच आहे तसाच, कुठंच क्रॅचेस नाहीत कुठंच. दादा, तुम्ही कुठून आले? माझं गाव शिंदे वडगाव, सुरेश भोतेकर. कोणता तालुका जिल्हा? माझा त्या तालुका घनसोंगी, जालना जिल्हा. म्हणजे एकच मतदारसंघातले दादा नाही. मी दादाचा आणि माझा जवळपास 2012 पासून संपर्क आहे. आम्ही संपर्कात एकमेकाचे. मी कट्टर समर्थक आहे दादाचा. सेम दाढी वगैरे सेम? नाही हे आता आमचं पहिल्यापासून तर असंच राहणे माझी. तुमच्याकडे बघितलं की बऱ्याच जणांची लक्षवेध होत. नाही बा, हे पा भगवंताचा आशीर्वाद, लोकांचं प्रेम, याच्यात मी लय भाग्यवान आहे. आणि सेल्फी वगैरे घेतात का तुम्ही? सेल्फी माझ्याबरोबर इतकी घेते की सेल्फी की दादाच कधी कधी हसतेत आमची सेल्फी पाहून. कारण दादासोबत राहतो ना मी दौऱ्याला. मी पूर्ण टोटल दादाच्या आशीर्वादाने दादासोबत मग पूर्ण महाराष्ट्रात फिरलो. काय मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, काही माध्यमामार्फत कुणाचं स्टेटमेंट वगैरे ऐकलं का? नाही, सध्या काही ऐकलं नाही. पण ते वडट्टीवार का काय ते त्याचे चाललेले वाटतं काहीतरी. आता ते उठलं भूत त्याला कुठेतरी, मुळे उठला त्याचा काहीतरी, सुटली त्याला खाल. आतापर्यंत नव्हती त्याला. पण आता बघू, आता दादाचा जसा आदेश निघन तसा आता उपोषणाला बसायचं तर बसून त्याला काय. काय मनोज जरांगे पाटील म्हणतात प्रत्येक गावातल्या तुम्ही लोकांना सांगा या ठिकाणी येऊन भेट वगैरे द्यायला, तसं कल्पना वगैरे दिली सगळ्यांना? दादाची ना आमची पहिलीच बैठक झाली. 20 तारखेला आपलं संभाजीनगरचा आमचा मोर्चा झाला संतोष भायाच्या त्या आपलं ते मारे करायला धारण्यासाठी. त्याच्यानंतर 21 तारखेला दुपारी 2 वाजता आलो. त्यावेळेस तर सांगितलं दादाने की दादा म्हणजे प्रत्येक गावातून कसं काय वातावरण. म्हणलं दादा काही टेन्शन नाही, एकदम प्रत्येक गावातून पूर्ण लोक येणार आणि प्रत्येक गावातून सहकार्य झालं. पूर्ण लोक भरपूर आले. कारण मी आता दादासोबत 2 वर्षापासून सोबत आहे. उपोषण याच्यात पहिलं तर आहेच, पण पहिलं थोडं कमी जास्त पण ह्या 2 वर्षापासून लगातार काही अडचण नाही. पण जसं उपोषण करते पहिल्याच दिवशी पब्लिक इतकी कधीच नाही आली. याच ठिकाणी पाहिलं गेलं तर जे वडीगोद्री गाव आहे तिथं मला वाटतं ओबीसीचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके ते उपोषणाला बसले होते. वाघमारे हे ते, पण आता ते उपोषणाला बसणार नाहीत म्हणते. नाही, मग त्यांना कळून चुकलं ना. त्यांना कळून चुकलं असं की बुवा हे सारे राजकारणाचे ढोकं आहे. ते बी आमचे शिवभाऊचे आहेत, काय ते विशेष काय नाही. आणि त्याचे पाहुणे आमच्या भागात आहेत, घनसंगी तालुक्यात आहेत, मांदळाला. संबंध कसे आहेत बाकी? एकदम संबंध टाकाटाक, काहीच अडचण नाही. आता मग वडीगोद्रीला धनगर समाजाची आमच्या गावातली बहीण दिली बिचारे. कधीच असं मला पहिल्याने भाऊजी म्हणत होते, पण आता ह्या संपर्कापोत आल्यापासून कधी बी पाटीलच म्हणते. ठिकाणी पाहिलं गेलं तर या सामूहिक उपोषणादरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मराठा आणि ओबीसी हा दोन्ही समाज जो आहेत या अगोदर जसा गुणागोविंदानं ग्रामीण भागामध्ये राहत होता तसाच आहे असं या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुरेश मीडिया, अंतरवाली, सराटी.